नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई यामध्ये जर बघितलं तर वर्ग ड संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आता बघा, सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या पदांचा जो आढावा आहे याबद्दलची आपण माहिती आजच्या व्हिडिओद्वारे बघूया की कोणकोणती पदे रिक्त आहेत आणि टोटल जर बघितलं किती पदे रिक्त आहेत आणि ही जी जाहिरात आहे कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, याची परीक्षा कोण घेणार आहे, याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट जे तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या पदांचा आढावा वर्ग ड ची ही पदे असणार आहेत. आता बघा, तुम्हाला इथं संस्थेचे नाव तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे की गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई. आता बघा, तुम्हाला इथं पदनाम, मंजूर पदे, रिक्त पदे आणि पद भरती प्रक्रिया सुरू असलेली रिक्त पदे किती आहेत याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदरचं जर पद बघितलं आपण नाभिक म्हणजेच की बार्बर यासाठी जर बघितलं, मंजूर पदे बघा 5 झालेली आहेत, रिक्त पदे बघा 3 आहेत आणि एकूण जर बघितलं तर पद भरती प्रक्रिया असलेली रिक्त पदे 2 तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. रुग्णवाहिका परिचरसाठी जर बघितलं तर बघा, मंजूर पदे 3 आहेत, रिक्त पदे जर बघितली 1 आहे आणि पद भरती प्रक्रिया सुरू असलेली रिक्त पदे बघा 2 यामध्ये दिसून येणार आहेत. सहाय्यक वाढपी म्हणजेच की बघा, यामध्ये जर बघितलं तर मंजूर पदे किती झालेली आहेत तर बघा, मंजूर पदे 6 आहेत आणि रिक्त पदे 3 आहेत आणि रिक्त पदांसाठी ही जी पद भरती आहे ती राबवण्यात येणार आहे. सहाय्यक स्वयंपाकीसाठी जर बघितलं तर बघा, मंजूर पदे 12 आहेत आणि एकूण जर बघितली पद भरतीसाठी तर 9 पदे यामध्ये दिसून येणार आहेत. आयासाठी जर बघितलं तर बघा, एकूण मंजूर पदे 13 आहेत, रिक्त पदे बघा 4 आहेत आणि पद भरती प्रक्रिया सुरू असलेली रिक्त पदे यामध्ये बघा 9 जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहेत. वाढपीसाठी जर बघितलं तर बघा, यामध्ये जर बघितलं तर पद भरती प्रक्रिया सुरू असलेली रिक्त पदे 2 यामध्ये दिसून येणार आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी जर बघितलं तर 1 जागा यामध्ये दिसून येणार आहेत. त्याच खाली जर बघितलं तर बघा, अंधार खोली परिचयसाठी 1 पण जागा यामध्ये दिसून येणार नाही आहेत आणि दवाखाना सेवकसाठी जर बघितलं 1 जागा आहे. त्याच खाली जर बघितलं माळी या पदासाठी 1 जागा आहे आणि हमाल या पदासाठी जर बघितलं मंजूर पदे 17 आहेत आणि रिक्त पदे 6 आहेत. तर बघा, पद भरतीसाठी जर बघितली रिक्त पदे तर 11 जागा दिसून येणार आहेत. मजूरसाठी जर बघितलं तर 1 पण जागा दिसून येणार नाही. अधिसेविका सेवकसाठी जर बघितलं तर 1 जागा आहे. शिपाई पिऊन यासाठी जर बघितलं तर मंजूर पदे 9 आहेत, रिक्त पदे 5 आहेत आणि पद भरती रिक्त पदे जर बघितली 4 यामध्ये दिसून येणार आहेत. त्याच खाली जर बघितलं पंप परिचरसाठी 1 पण जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार नाही. त्यानंतर बघा, भांडार सेवकसाठी जर बघितलं तर 1 जागा आहे, दूरध्वनी परिचरसाठी 1 पण जागा रिक्त नाही आणि त्याच खाली जर बघितलं शिंपीसाठी 1 जागा. आता बघा, सर्वात खाली जर बघितलं तुम्हाला इथं कक्ष सेवक म्हणजेच की वार्ड सर्वंटसाठी जर बघितलं, एकूण जर बघितलं मंजूर पदे बघा 132 आहेत आणि रिक्त पदे जर बघितली 42 आणि पद भरतीसाठी रिक्त पदे बघा 90 आहेत. बघा, या पदासाठी जर बघितलं सर्वाधिक रिक्त जागा तुम्हाला इथं दिसून येणार आहेत गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई यामध्ये. आता त्याच खाली जर बघितलं पहारेकरी म्हणजेच की वॉचमनसाठी जर बघितलं मंजूर पदे 19 आहेत, रिक्त पदे 9 आहेत आणि पद भरतीसाठी रिक्त पदे 10 तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहेत. किरण सेवकसाठी म्हणजेच की एक्स-रे सर्व्हरसाठी जर बघितलं मंजूर पदे 6 आहेत आणि रिक्त पदे 1 आहेत आणि त्यापैकी जर बघितलं पद भरतीसाठी 5 जागा रिक्त आहेत. आता त्याच खाली टोटल जर बघितलं 241 मंजूर पदे आणि 88 रिक्त पदे आणि पद भरतीसाठी जर बघितलं रिक्त पदे 153 आहेत. म्हणजेच की ही जी जाहिरात आहे 153 पदांसाठी निघणार आहेत. ही जी संपूर्ण जे पदे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे, वर्ग ड ची पद भरती राबवण्यात येणार आहे. आता बघा, ही जर माहिती बघितली आपण 7/11/2025 या तारखेला जर बघितलं तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शॉर्टमध्ये, जी की तुम्ही इथे बघू शकता. वरिष्ठ लिपिक गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई. आता त्याच सोबतच जर बघितलं वर्ग ड ची पोस्ट असल्यामुळे यासाठी अभ्यासक्रम काय लागणार आहे तर बघा, यामध्ये जर बघितलं तर वर्ग ड ची पोस्ट असल्यामुळे 10वी पास वरती ही पदभरती केल्या जाणार आहे. पण बघा, काही पदासाठी जर बघितलं तर अनुभव पण मागण्याची शक्यता आहे, जसे की बघा स्वयंपाकी या पदासाठी अनुभव असणे आवश्यक असणार आहे. तर बघा, जशी काही याबद्दलची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला एक व्हिडिओ मार्फत देणारच आहे, म्हणून तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि ही जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर बघा, मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही बघू शकता. आता बघा, ही जर परीक्षा बघितली तर बघा TCS मार्फत कंडक्ट केल्या जाऊ शकते आणि याची जर बघितलं सविस्तर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर बघा, डिसेंबर मंथ मध्ये याची जी जाहिरात आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघा, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर सुवर्ण संधी आहे. म्हणजेच की बघा, तुम्ही आतापासून जर बघितलं तर यामध्ये बघा कक्षसेवक, पहारेकरी आणि त्यासोबतच बघा हमाल या पदासाठी जर बघितलं तर चांगल्या प्रकारे जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहेत. म्हणून तुम्ही आतापासून जर बघितलं तयारीला लागून जा. आणि भरतीसाठी जर बघितलं तुमचं पूर्ण स्टडी मटेरियल जे आहे तुम्हाला म्हणजेच की मागील वर्षाचे पेपर आणि सर्व काही जे तुम्हाला अपडेट मी माझ्या टेलिग्रामवरती देणार आहे, म्हणून तुम्ही नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा
आणि या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आता बघा, सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या पदांचा आढावा जो यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली आहे. आता बघा, जशी याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार त्यानुसार जर बघितलं तर प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता काय लागते, अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा पॅटर्न काय आहे, वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे, सविस्तर माहिती जर बघितली, जशी की सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल तशी आपण माहिती जी आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती देणारच आहे. म्हणून तुम्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि या भरती संदर्भात ज्या कोणा विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा, अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण माहिती आहे जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला, भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.